नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट. तर इथं जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. हा फर्स्ट वेक्टर आहे ए बार, हा सेकंड वेक्टर आहे बी बार प्लस सी बार, आणि हा थर्ड वेक्टर आहे. जरा थोडस मध्ये डिस्टन्स पाहिजे होतं. तर या पद्धतीनं त्यांनी हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट दिलेला आहे आणि ते इक्वल टू झिरो येते हे सिद्ध करायचं आहे. मग त्याचं आपण एल एच एस लिहून घेऊया इथं. या पद्धतीनं हे आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये मांडावं लागेल. म्हणजेच ए बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस बी बार प्लस सी बार हे असेल. मग हे ए बार डॉट तसंच ठेवा. पहिल्यांदा बी बारनं या तिघांना क्रॉस प्रोडक्ट घ्या, तीन टर्म्स मिळतील. बी बार क्रॉस ए बार प्लस बी बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार हे असेल. प्लस आता सी बारनं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे. मग सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस बी बार प्लस सी बार क्रॉस सी बार. मग याच्यामधलं हे बी बार क्रॉस बी बार आणि सी बार क्रॉस सी बार हे दोघं झिरो होते. यांना झिरो कन्सिडर केलं पाहिजे इथं. मला आता त्यांची प्रोसेसिंग सुरू आहे. मग ह्या दोन टर्म्स झिरो करायच्या आहेत आणि मग उरलेले प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे. सो दिस इज इक्वल टू ए बार डॉट, ही पहिली टर्म, ही टर्म झिरो होईल त्याला काढून टाकतोय. त्याच्यानंतर बी बार क्रॉस सी बार प्लस सी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस बी बार. पुढे कंसामध्ये कारण लिहून ठेवा. सिन्स बी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू झिरो असेल. आता ए बार न डॉट प्रोडक्ट घ्या. पहिली टर्म येणार ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार हे असेल. प्लस दुसरी टर्म ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार प्लस ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार प्लस लास्ट टर्म ए बार डॉट सी बार क्रॉस बी बार. यापैकी इथं दोन्ही वेक्टर सेम आहेत. ह्याच्यामध्ये पण एकच वेक्टर दोन वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजेच दोन वेक्टर सेम आहेत. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जर दोन वेक्टर सेम असतील तर त्याचा आन्सर झिरो येतं. मग त्या नियमाप्रमाणे इथं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे एवढं शिल्लक राहील. पहिलं ही पहिली टर्म झिरो, ही पण टर्म झिरो. आता याच्यामध्ये काय करतोय, हे दोन वेक्टर्स इंटरचेंज करतोय. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जर दोन वेक्टर्स तुम्ही डायरेक्ट इंटरचेंज केले तर त्याचं चिन्ह बदलतं. त्यामुळे इथं असं येईल. मग इथं कारण तेवढं लिहून टाका. तुम्ही काय काय झिरो केलं त्याचं कारण लिहा. सिन्स ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार दिस इज इक्वल टू ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार इट इज इक्वल टू झिरो. त्याच्यानंतर ए बार डॉट
सी बार क्रॉस बी बार दिस इज इक्वल टू मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे असे येईल. मग आता ह्या दोन सेम टर्म आहेत त्यामुळे यांची वजाबाकी ही झिरो येणार. तुम्ही इथे लिहू शकताय देअर फोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. या पद्धतीनं हे प्रूफ होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम त्याच्यातला एल एच एस लिहून घेऊया इक्वल टू हे बघायचं इथं ही एक टर्म आहे आणि पुढे या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे याचा अर्थ हे एल एच एस स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे इक्वल टू हे सिद्ध करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे मध्ये नको आहेत कारण बॉक्स प्रोडक्ट आहे हा म्हणजे हे कसं पाहिजे बघा हे असं पाहिजे इथं. किती मिस्टेक आहे त्या हे असं प्रूव्ह करायचं आहे. मला लक्षात ठीक आहे त्याचं एल एच एस लिहून घेऊयात आपण. हे असेल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा क्रॉस प्रोडक्ट सोडवून घेऊया त्याच्यानंतर मग डॉट प्रोडक्ट करून घेऊया. मग ही पहिली टर्म तशीच ठेवतोय. ए बारनं क्रॉस प्रोडक्ट करून घ्या. ए बार क्रॉस ए बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार. आता मायनस बी बारनं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस मायनस प्लस बी बार क्रॉस बी बार परत एकदा इथं प्लस बी बार क्रॉस सी बार हे असेल. मग याच्यामधलं ए बार क्रॉस ए बार आणि बी बार क्रॉस बी बार हे झिरो होतील. बाकीच्या टर्म्स मांडून घेऊया आणखीन एक किरकोळ चेंज होतो इथं. हे इंटरचेंज करून घेतोय त्यामुळे हे प्लस होईल आणि ही टर्म पण तिथं कॅन्सल होईल. जेवढं इथं कमी करता येईल तेवढं कमी करून घ्या. सो दिस इज इक्वल टू ही टर्म मी अजून तशीच ठेवतोय. हे झिरो झालं मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार. आता ह्या दोघांना इंटरचेंज करतोय त्यामुळे ते प्लस होईल प्लस ए बार क्रॉस बी बार आणि ही लास्ट टर्म प्लस बी बार क्रॉस सी बार. त्यामुळे ही टर्म आणि ही टर्म सेम टर्म्स आहेत चिन्ह अपोजिट आहे त्यामुळे ही टर्म कॅन्सल होईल. ह्या दोन टर्म शिल्लक राहतील. त्याच्यामधली फक्त प्लस टर्म पहिल्यांदा घेतोय ही टर्म मायनस हे पुढं तसंच ठेवतोय. आता या तिघांनी यांना डॉट प्रोडक्ट घ्यायचं इथं मध्ये डॉट आहे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार पुढं मायनस हे स्टॉपच होते जागेवर. ठीक आहे. थांबा एक मिनिट.
ए बार डॉट, ए बारनं याला प्रोडक्ट करून घ्यायचंय, हे असेल. त्याच्यानंतर आता प्लस टू बी बार आहे, ते टू फक्त पुढे ठेवा तसंच. टू बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आणि इथं प्लस आहे, हे मायनस आहे, त्यामुळे पुढची टर्म मायनस येणार. मायनस टू टाइम्स बी बार डॉट ए बार क्रॉस सी बार. हे टू बी बारचं काम झालं. आता मायनस सी बार मायनस सी बार डॉट बी बार क्रॉस सी बार, आणि मायनस मायनस हे प्लस होणार. सी बार डॉट ए बार क्रॉस सी बार हे असेल. आता याच्यामध्ये एकच वेक्टर दोन वेळा असलेल्या टर्म्स बघा. ही टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही टर्म, ही टर्म. ह्या चारही टर्म झिरो होतील, त्यामुळे त्यांना काढून टाका. देअरफॉर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे करतोय, आणि इथं या दोन वेक्टर्सना इंटरचेंज करा. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये दोन वेक्टर्स इंटरचेंज केले की तिथलं चिन्ह बदलतं. त्यामुळे इथं असेल टू टाइम्स ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे असेल. सो दिस इज इक्वल टू, हे एकच, हे वन टाइम्स आहे, हे टू टाइम्स आहे, त्यामुळे वन प्लस टू हे होणार थ्री टाइम्स हे असेल. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे तो तुम्ही असा पण मांडू शकता. देअरफॉर LHS इक्वल टू RHS, या पद्धतीनं ती व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सी बार दिलेला आहे या पद्धतीनं. प्रूव्ह दॅट ए बार बी बार सी बार यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट झिरो येतो. मग LHS लिहून घेऊया. LHS असं दिलेलं आहे. ते काय येणार, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे असं येणार. मग त्याच्यामध्ये सी बार तुम्हाला वापरायचा आहे. सी बार काय आहे, थ्री ए बार मायनस टू बी बार. ए बार डॉट पहिल्यांदा बी बार न क्रॉस प्रोडक्ट करून घ्या. 3 आणि 2 हे स्केलर क्वांटिटीज आहेत, त्यांना पुढे ठेवा. त्यापैकी हे झिरो होणार, त्यामुळे हे निघून जाईल. सो दिस इज इक्वल टू, तर ए बार न याला डॉट प्रोडक्ट घ्यायचंय. एक मिनिट, त्याच्यातलं 3 पुढे घ्या. ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार मायनस टू इंटू झिरो हे असं इथं लिहून टाकतोय. काय अडचण नाही, त्याच्यात नाही लिहिलं तरी पण चालेल. हे आता काढून टाका, फक्त पुढे कंसात लिहा मात्र. असेल. आता याच्यामध्ये परत दोन वेक्टर्स सेम आहेत, त्यामुळे हे येणार थ्री इंटू झिरो, दॅट इज इक्वल टू RHS. therefore LHS इक्वल टू RHS हे या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. यू बार दिलेला आहे, व्ही बार दिलाय, डब्ल्यू बार दिलाय. दीज आर द गिव्हन वेक्टर्स, देन फाइंड. ही एक टर्म सांगितलेली आहे. हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, वेगवेगळे वेक्टर्स आहे.
हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्टच आहे, बॉक्समध्ये मांडलेला आहे फक्त. याच्यात ज्या टर्म्स लागणार आहेत त्या पहिल्यांदा तयार करू आणि नंतर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेऊन टाकूया. फर्स्ट पार्ट त्याच्यातला घेतोय. पहिल्यांदा मला पाहिजे यू बार प्लस डब्ल्यू बार पाहिजे, साधी बेरीज करायची आहे फक्त. यू बार आहे आय बार मायनस 2 जे बार प्लस के बार प्लस डब्ल्यू बार. डब्ल्यू बार आहे जे बार मायनस के बार. हा किती येणार आहे, आय बार -2 जे बार प्लस जे बार म्हणजेच मायनस जे बार, आणि के बार मायनस के बार हे कॅन्सल होईल, त्यामुळे हे एवढे येईल. त्याच्यानंतरची टर्म आहे यू बार क्रॉस व्ही बार आहे. यू बार क्रॉस व्ही बार साठी आता मला डिटर्मिनंट सोडवावे लागतील त्याचे. सो दिस इज इक्वल टू, इथं डिटर्मिनंट तयार करून घेऊया. हे काय काय बघा, यू बार आणि व्ही बार घ्यायचे बरं का. आय बार, जे बार, के बार. यू बारचे कोइफिशियंट आहेत 1, -2 आणि 1. व्ही बार साठी आहे 3, जे बार नाही आहे त्यामुळे 0, आणि के बारचा कोइफिशियंट 1. हे सिम्प्लिफाय करून घेऊया. आय बार कॅन्सल होईल, -2 आय बार येणार इथं. त्यानंतर मायनस जे बार असते, हे कॅन्सल होईल, 1 -3 -2 होणार, परत पुढे मायनस आहे त्यामुळे +2 जे बार येणार इथं. के बार साठी 0 मायनस मायनस +6 होणार, ते म्हणजे +6 के बार येणार. ही व्हॅल्यू मिळेल यू बार क्रॉस व्ही बार साठी. त्याच्यानंतर पाहिजे मला व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार पाहिजे. व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार, दिस इज इक्वल टू आय बार, जे बार आणि के बार. व्ही बार साठी 3, 0, 1. डब्ल्यू बार साठी आय बार नाही आहे त्यामुळे इथं 0 येणार, 1 आणि मायनस के बार आहे त्यामुळे -1. सो दिस इज इक्वल टू, हे काय होते बघा, 0 -1 होते, हे येणार मायनस आय बार. जे बार मायनसच असते, -3 होणार, -0 मायनस मायनस +3 जे बार होणार आहे. त्यानंतर के बार साठी 3 -0 +3 के बार येणार आहे व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. तर मला या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पाहिजे. बघा त्यांनी कसं मांडलेलं आहे ते. नाव यू बार प्लस डब्ल्यू बार डॉट यू बार क्रॉस व्ही बार क्रॉस व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार असं विचारलं. हा फर्स्ट वेक्टर डॉट सेकंड वेक्टर क्रॉस थर्ड वेक्टर. याचा अर्थ हा परत एकदा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. मग तुम्हाला अजून एक डिटर्मिनंट इथं सोडवावं लागेल. तर इथं यू बार प्लस डब्ल्यू बार पहिल्यांदा हे येणार, ते येणार आहे 1, -1 आणि 0. के बार नाहीये त्याच्यात. त्यानंतर यू बार क्रॉस व्ही बार साठी -2, 2 आणि 6. व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार साठी -1, 3, 3 हे असं येणार.
तर ही टर्म आणखीन एकदा सोडवावी लागेल. काय सगळे डिटर्मिनंटच सोडवायचे बघायच्यात, दुसरं काही नाहीये याच्यामध्ये विशेष काही. सो दिस इज इक्वल टू 1 into ब्रॅकेट, हे किती होणार बघा, 6 मायनस 18, म्हणजे हे होणार -12. मायनस मायनस +1 होणार, हे कॅन्सल होईल. -6 आणि +6 हे झिरोच होते. तर तुम्ही मायनस लिहा नाहीतर प्लस लिहा, ते झिरोच येणार आहे तिथं. परत एकदा बघा, त्याचं जे बारची टर्म ही कॅन्सल होईल. -1 into ब्रॅकेट किती होणार, 3 × 2 = 6 आणि हे -6, त्यामुळे ते झिरोच येणार त्या ठिकाणी. +0 लिहा, -0 लिहा, चालेल. आणि ही तिसरी टर्म पण झिरोच येणार, कारण 0 × एनिथिंग ते झिरो होईल. त्यामुळे याचं फायनल आन्सर येणार -12. मध्ये एकदमच थांबते, ते थांबावंच लागते, काय पर्याय नाही त्याच्यात काय. ठीक आहे, हे तुमचं आन्सर इथे येते. तर याच्यातल्या काही टर्म्स मला नेक्स्ट पार्ट मध्ये लागणार आहेत. इथं यू बार क्रॉस व्ही बार हे एक लागणार आहे. त्यानंतर यू बार क्रॉस डब्ल्यू बार तो काढावा लागेल, आणि व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार हे एक लागणार आहे. मग हे कुठंतरी आता आपण बाजूला लिहून घेऊया. तर ह्याला काय करूया, थांबा, ह्याला इथंच मांडून ठेवतो. यू बार क्रॉस व्ही बार, आणि हे कोण आहे, व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. राहू दे याला असंच, बाकीचं सगळं काढून टाकू, आणि अजून एक टर्म मला तयार करावी लागेल. तर त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये यू बार क्रॉस व्ही बार लागणार आहे, तयार आहे. यू बार क्रॉस डब्ल्यू बार तो एक काढावा लागेल, आणि व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार तो सुद्धा तयार आहे. मग राहिले कोण, यू बार क्रॉस डब्ल्यू बार तेवढा आता तयार करायचा आहे. करूया त्याला तयार. यू बार क्रॉस डब्ल्यू बार इक्वल टू, त्याचा अजून एक डिटर्मिनंट सोडवावा लागेल इथं. यू बार तो आहे 1 - 2 1. पहिल्यांदा आय बार जे बार के बार येणार इथं. 1 - 2 1. त्यानंतर डब्ल्यू बार साठी आय बार नाही आहे, 0 1 - 1. हे सिम्प्लिफाय करूया, आय बार तसंच ठेवतोय. 2 - 1 1 येणार, आय बार येणार, मायनस जे बार आहे, -1चं +1 होणार, प्लस जे बार येणार, के बार कॅन्सल होईल, प्लस के बार येणार. ही एक टर्म येईल त्याच्यात. आता तिने सिक्वेन्स कसा दिलेला आहे बघ. यू बार क्रॉस व्ही बार घ्यायचा आहे पहिल्यांदा, त्यानंतर यू बार क्रॉस डब्ल्यू बार. म्हणजे टर्म्स बघा कशा आहेत ते. हे 1 नंबरला आहे, हे 2 नंबरला आहे, आणि हे 3 नंबरला आहे. ती तेवढं जरा व्यवस्थित बघून घ्या. यू बार क्रॉस व्ही बार, त्याच्यानंतर आहे यू बार क्रॉस डब्ल्यू बार, त्याच्यानंतर आहे व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. असा हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आता आपल्याला सोडवायचा आहे. तर यू बार क्रॉस व्ही बार जरा बघा कुठं आहेत. यू बार क्रॉस व्ही बार म्हणजे -2 2 6 -2 2 6. त्यानंतर लागणार आहे मला यू बार क्रॉस डब्ल्यू बार, तो आहे 1 1 1. आणि व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार ते आहे -1 3 3 -1 3
याचं सिम्प्लिफिकेशन -2 इंटू ब्रॅकेट हे काय ते बघा, 3 - 3 म्हणजे इथं 0 येते पहिल्यांदा. त्याच्यानंतर आहे 2, -2 येणार तिथं परत एकदा. उरलेलं काय ते बघा, 3 मायनस मायनस +1 होणार, ते म्हणजे येणार 4 +6 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. परत एकदा 3 + 1 ते येणार 4. म्हणजे असे किती होतंय, हे पहिलं 0 झालं, हे -8 होते, हे 24 होते. दिस इज इक्वल टू 16. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए टेट्राहेड्रॉन whose vertices are capital A, capital B, capital C and capital D. जर या पद्धतीनं जर 4 पॉइंट्स तुम्हाला दिलेले असतील, टेट्राहेड्रॉनचे व्हर्टायसेस दिलेले असतील, तर टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग पॉइंट ए पासून स्टार्ट होणारे 3 वेक्टर घ्यायचे, ए बी बार, ए सी बार, ए डी बार, आणि त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तो घ्यायचा. मग त्याच्यावरून तुम्ही व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन घेऊ शकता. फॉर्म्युला लिहूया इथं आपण. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इक्वल टू वन अपॉन 6 स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार. या पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. मग हे सगळे तुम्हाला तयार करावे लागतील पहिल्यांदा. त्याच्यासाठी या 4 पॉइंटचे 4 पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करूया. Assume that A bar, B bar, C bar, D bar are the position vectors of vertices A, B, C, D respectively with respect to origin O. मग तो ओरिजिन तुम्ही कुठेही कन्सिडर केला तरी चालेल, सांगितले मी तुम्हाला याच्या आधी पण. सो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. मग याच्यावरून ह्या पॉइंट्स वरून ते ए बार, बी बार, सी बार आणि डी बार लिहून घेऊया. ए बार इक्वल टू हा पॉइंट आहे -1 2 3, त्यामुळे ते येणार -I बार +2J बार +3K बार. त्याच्यानंतर बी बार इक्वल टू 3I बार -2J बार +K बार. त्याच्यानंतर सी बार इक्वल टू 2I बार +J बार +3K बार. आणि डी बार इक्वल टू -I बार -2J बार +4K बार. आता याच्यावरून हे 3 व्हेक्टर्स पहिल्यांदा तयार करून घेऊया, ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार. ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार, ओके, मांडूया त्याच्यामध्ये 3I बार -2J बार +K बार मायनस ए बार आहे -I बार +2J बार +3K बार. यांचे सबट्रॅक्शन 3 मायनस मायनस +1 म्हणजे हे होणार 4I बार -2 -4J बार. त्यानंतर K -3K -2K बार. हे झालं ए बी बार.
त्याच्यानंतर घ्यायचं आहे एसी बार. एसी बार म्हणजे येणार सी बार मायनस ए बार. सी बार आहे 2 I बार प्लस जे बार प्लस 3 K बार मायनस ए बार हाच आहे मायनस आय बार प्लस 2 जे बार प्लस 3 K बार. हे सोडवून काय होते, +2 + 1 होणार 3 I बार जे -2 जे मायनस जे बार. त्यानंतर 3 K बार मायनस 3 K बार ते कॅन्सलच होईल आणि एडी बार इक्वल टू एडी बार येणार डी बार मायनस ए बार. त्याच्यातला डी बार आहे -I बार -2 जे बार प्लस 4 K बार मायनस ए बार तो आहे असंच लिहायचं आहे. इथं -I बार प्लस आय बार हे 0 I बार होणार -2 जे म्हणजे -4 जे बार येणार. त्यानंतर 4K मायनस 3K प्लस K बार येणार. या पद्धतीने टर्म्स येतील. आता मला इथं पहिल्यांदा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट यांचा सोडवून घेऊया. ए बी बार ए सी बार आणि एडी बार त्यांना असं बॉक्समध्ये टाकूया म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. आता यांचा डिटर्मिनंट तयार करूया. ए बी बार आहे 4 -4 -2. त्यानंतर ए सी बार आहे 3 -1. के नाही आहे त्यामुळे 0 आणि एडी बार मध्ये आय नाही त्यामुळे इथं 0 येईल -4 आणि 1 हे असे येणार. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचा आहे. बघा त्याचं काय काय होते ते. 4 इंटू ब्रॅकेट -1 -0 किंवा +0 काही म्हणा, ते फक्त -1 येते. मायनस मायनस इथं +4 होणार, हे कॅन्सल करा. 3 - 0 फक्त 3 येते. -2 इंटू ब्रॅकेट -12 -0. हे टोटल किती होते बघा, -4 +12 +24 हे असं होणार. 12तून 4 वजा झाले 8, 8 आणि 24 म्हणजे येणार 32 येणार. हे 32 येते. मग आता तो व्हॉल्यूम वरती आपण फॉर्म्युला लिहून ठेवलाय बघा सुरुवातीला. त्याच्यातली ही व्हॅल्यू आपण तयार केलेली आहे, ती आहे 32. याच्यामध्ये ती व्हॅल्यू फक्त वापरूया. पाहिजे असेल तिथं लिहून ठेवू फ्रॉम इक्वेशन 1 म्हणून. Therefore, volume of tetrahedron equal to 1/6 into 32. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, 2 × 6 2 × 16 32 16/3 हे असं येईल. आणि व्हॉल्यूम आहे असं शेवटी युनिट तर लिहून टाका, क्युबिक युनिट्स. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए बार बी बार आणि सी बार हे दिलेले आहेत. हे व्हेरीफाय करा म्हणून सांगितले. हा स्केलर सॉरी वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा हा रिझल्ट आहे, तो व्हेरीफाय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काही 3 व्हेक्टर्स दिलेले आहेत त्याच्यामधून हे सगळ्या टर्म्स तुम्हाला फाइंड आउट करावे लागणार आहेत.
पहिल्यांदा ए बार बी बार सी बार काय काय आहे ते लिहून घेतोय. ए बार इक्वल टू आय बार प्लस 2 जे बार प्लस 3 के बार. त्यानंतर बी बार इक्वल टू 3 I बार प्लस 2 जे बार प्लस के बार. सी बार इक्वल टू 2 I बार प्लस जे बार प्लस 3 के बार. आता ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत. पहिलं घ्या बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार म्हणजे तुम्हाला इथं क्रॉस प्रोडक्ट सोडवावं लागेल डिटर्मिनंट घेऊन. आय बार जे बार के बार. बी बार क्रॉस सी बार घ्यायचा. बी बारचा आहे 3 2 1. सी बारचा आहे 2 1 3. हे सोडवा आता. आय बार बेत्रिक 6 - 1 येणार 5 I बार मायनस जे बार आहे 9 - 2 -7 जे बार. हे कॅन्सल होईल. 3 - 4 -के बार. हे तुमचं बी बार क्रॉस सी बार आहे. आता परत ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार हे घ्यायचं आहे मला आता. म्हणजे अजून एक क्रॉस प्रोडक्ट मला सोडवावं लागेल. परत एकदा डिटर्मिनंट घ्यावा लागेल इथं. याच्यामध्ये पहिल्यांदा ए बारचे सॉरी इथं पहिल्यांदा आय बार जे बार के बार हे पहिल्यांदा येणार. आणि आता ए बारचे कोइफिशियंट 1 2 3. त्यानंतर बी बार क्रॉस सी बार तो इथं आहे 5 - 7 - 1. दिस इज इक्वल टू हे काय काय होणार बघा. आय बार -2 मायनस मायनस +21 होणार. ते -2 +21 म्हणजे 19 I बार येणार पहिलं. त्याच्यानंतर हे कॅन्सल होईल. -1 -15 -16 आणि परत पुढं मायनस असते +16 जे बार येणार. के बार साठी बघा काय होते. -7 आणि -10 म्हणजे -17 के बार येते. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. कारण हे तुमचं एक LHS जे त्यांनी प्रूव्ह दॅट सांगितले त्याच्यातलं LHS तयार झालं. आता मला पाहिजे ए बार डॉट सी बार. ए बार डॉट सी बार इंटू बी बार आहे. हे मला फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा ए बार डॉट सी बार. ए बारचे कोइफिशियंट ते परत सगळे बघितले पाहिजेत की ए बार डॉट सी बार. ए बार आहे आय बार +2 जे बार प्लस 3 के बार. असं ठेवतोय. एक मिनिट. ए बार आय बार डॉट 2 जे बार आय बार +2 जे बार प्लस 3 के बार डॉट सी बार आहे 2 I बार प्लस जे बार प्लस 3 के बार. आणि हा बी बार फक्त पुढे ठेवायचा आहे. त्याला मी 2 मिनिटं तसंच ठेवतोय. नंतर आपण बी बार वापरून घेऊ इथं. मग पहिल्यांदा हा डॉट प्रोडक्ट सोडवून घ्या.
डॉट प्रोडक्ट कसा सोडवायचा आहे सांगितलेलं आहे याच्या आधी. आय बारचे कोइफिशियंट, आय बार जे बार के बारचे कोइफिशियंट त्यांचा प्रोडक्ट करायचा. म्हणजे इथे येणार 1 × 2 प्लस पुढे येणार 2 × 1 प्लस 3 × 3 आणि इथं पुढं बी बार. मग हे सोडवून बघा बरं किती होते. आता इथे ते 2 आणि हे 9 येते. 2 + 2 + 9 इंटू बी बार आहे ना, यांची बेरीज येते 13. आणि आता बी बार तिथं वापरून टाकूया. बी बार काय आहे बघा. बी बार आहे 3 I बार + 2 J बार + K बार. 3 I बार + 2 J बार + K बार असं आहे. 13 ना आता मल्टिप्लाय करून घ्या. 39 I बार +26 J बार +13 K बार. हे तुम्ही काय फाइंड आउट केलेलं आहे बघा. ही पहिली टर्म आहे ही. ए बार डॉट सी बार इंटू बी बार आहे. याला मी इक्वेशन नंबर 2 लिहिते. आता अजून एक टर्म आहे बघा त्याच्यात. हे विनाकारण नुसतं कामच करत बसायचंय, गुणाकार वगैरे सगळं. काही विषय असं काही नाही आहे जास्त. फक्त हे जास्त मार्कांचं होते, त्यामुळे परीक्षेमध्ये येण्याची शक्यता फार कमी राहते असल्या प्रॉब्लेम्सची. ए बार डॉट बी बार आणि सी बार घ्यायचं. ए बार डॉट बी बार आता याच्यामध्ये परत एकदा ए बार आणि बी बार हे कन्सिडर केले पाहिजे. ए बार आहे आय बार +2 J बार +3 K बार डॉट बी बार आहे 3 I बार +2 J बार + K बार. आणि पुढं सी बार आहे. परत एकदा यांचा डॉट प्रोडक्ट पहिल्यांदा सोडवून घ्या. 1 × 3 +2 × 2 +3 × 1 येणार 3 +4 +3 इंटू सी बार. मग हे किती होणार. 3 आणि 3 6 आणि 4 10 होणार. हे 10 टाइम्स सी बार. सी बार किती आहे 2 I बार +J बार +3 K बार. म्हणजेच हे किती होणार 20 I बार +10 J बार +30 K बार हे असं होईल. हे झालं तुमचं ए बार डॉट बी बार इंटू सी बार. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचं आहे. हे 2 आणि 3 यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. देअरफॉर पहिली टर्म होती ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. हे असं आहे. यातली जी फर्स्ट टर्म आहे ती होती 39 I बार +26 J बार
प्लस 13 k बार मायनस ही जी सेकंड टर्म आहे ती इथं आहे बघा, ती याच्या पुढे मांडा. 20 I बार प्लस 10 J बार प्लस 30 k बार. आता हे एवढं सोडवून घ्या. मग हे 39 मायनस 20 येणार आहे 19 I बार. 26 मायनस 10 येणार -16 J बार. आणि 13 k मायनस 30, मग 30 मधून 3 वजा केले 27 होणार, आणि 10 वजा केले 17 होणार, आणि मायनस येणार. मायनस 17 k बार. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 1 चेक करा. बघायचं आहे. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 4. इथं मायनस नाही, इथं फक्त प्लस पाहिजे, कारण 26 वजा 10. मग फ्रॉम 1 अँड 4 हे इक्वल येत आहेत. Therefore, from 1 and 4 फायनल रिझल्ट तेवढा लिहून टाका. A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट C बार इंटू B बार मायनस A बार डॉट B बार इंटू C बार. या पद्धतीनं हे व्हेरीफाय होईल.